आपण उभे राहिलेला. माझं नाव स्वाती मकरंद अंकलगी, प्रभाग क्रमांक 4 मधून महिला उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळालेली आहे. तुम्ही काय आवाहन करणार आहे जनतेला? आता बरंचसं तर सरांनी सांगितले, महिलांच्या बाबतीतले प्रश्न त्यांनी सोडवलेत, म्हणजे ते मला बोलायचं होतं पण सरांनी अगोदरच ते जाणून घेतलेलं आहे. आणि एक आवाहन असं मला म्हणजे अगदी पोटतिडकीने करायचं की आलेला उमेदवार हा स्वतः एक सधन कुटुंबातला असल्यामुळं वरून येणाऱ्या निधीची किंवा टक्केवारीची कुठलीही गरज त्यांना नाही आहे. येणारा निधी हा पूर्ण येणाऱ्या नगरपालिकेच्या कामात आणि लोकांपर्यंत पोचवला जाणार आहे. हा मेन म्हणजे मला असं वाटतं की ह्याचा विचार लोकांनी अगोदर करावा. जी काय मधल्यामध्ये लोकांची टक्केवारी असते ती इथं होणार नाही. कारण एक शिक्षण संस्था जर ते एवढ्या पारदर्शकपणे चालवत असतील, आता बरीच वर्ष बऱ्यापैकी ऐकलेलं, गेली 50 वर्ष तरी माझ्या माहितीप्रमाणे ते चालवत आहेत, तर नगरपालिका 5 वर्ष का नाहीत चालवणार? लोकांनी त्याच्यामुळे थोडासा विश्वास हा ठेवलाच पाहिजे. त्यांनी आले तर मला पण त्यांची मदत चांगलीच मिळणार आहे. त्यामुळे माझ्या प्रभागातल्याही सगळ्या सुधारणा म्हणजे महिलांना एक उद्योग मिळवून देणं, बचत गटांना सहकार्य करणं, ह्या सगळ्या मी त्यांच्या मदतीनं जरूर करणार. नमस्कार, मी प्रथमतः आदित्य गुळमिरे, सांगोला तालुक्यातील एक विद्यार्थी आणि युवा उद्योजक म्हणून सांगोला तालुक्यात काम पाहत आहे. सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जपके सर आणि विश्वेश जपके सर यांच्यासारखा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे चांगले उमेदवार आहेत. आणि गेले बरेच वर्ष 9 ते 10 वर्ष झाले आपल्या नगरपालिकेला कोणी म्हणजे असं काम बघण्यासाठी एक नेतृत्व नाही. ते काम करण्यासाठी विश्वेश जपके सरांसारखंच नेतृत्व पाहिजे. आणि युवा पिढी असो किंवा सांगोल्यातील बरेच कामं, रस्ते असो किंवा वाहतूक अडथळे हे दूर करण्यासाठी आणि बाकीचे सगळे जे अडकलेले कामं आहेत हे पूर्ण करण्यासाठी सरांसारखं नेतृत्व पाहिजे. प्रभाग क्रमांक 9 मधून उत्तम सोमनाथ डोले उमेदवार आहे. मला मतदान करा आणि विश्वेश जपके सरांना मतदान करा. कारण का, रस्त्याची अवस्था वाईट आहे. बाजारात आज लोकांना फिरायला येत नाही. प्रशासनात तिथं कुणाचा रोष राहिलेला नाही. चोऱ्या माऱ्या रोज येतात. जर बाजारात लोकांची गैरसोय आहे, रस्त्याची, धुळीची, पाण्याची सोय आहे. सगळ्यांना त्रास भरपूर आहे. त्यावेळेला एक वेळ सर्वांनी विश्वेश सरांना निवडून द्या हीच विनंती. जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.